आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यास मुसलमानांनी विरोध दर्शवलाय। कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखण्यात आलेला आहे। शेकडो मुसलमान रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सध्या धारावीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। धारावीत सकाळी कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला स्थानिकांनी म्हणजे मुसलमानांनी रोखलंय। तसेच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं समोर आलेलं आहे। शेकडोंचा जमाव, शेकडो मुसलमान रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सध्या धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण पाहतोय धारावीतली ही दृश्य। धारावीत जे मुसलमान आहेत रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पालिकेच्या वाहनाची तोडफोड मुसलमानांकडून करण्यात आलेली आहे। पालिकेचं पथक तिथे पोहोचलं होतं। मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी तिथे पोहोचलं होतं। मात्र या कारवाईला मुसलमानांकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे। धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यास मुसलमानांनी इथे विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी ही दृश्य आपण पाहतोय धारावीतले शेकडो मुसलमान इथे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर मुजोरी करताना पाहायला मिळत आहे। धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, धारावीत नेमकं काय चाललंय, काय स्थिती आहे धारावीत? प्रज्ञा, हे धारावीचं 90 फीट रोड आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे एका मस्जिदचा अनधिकृत जो भाग आहे तो तोडण्यासाठी इथे आलेल्या पथकावरती जे मुस्लिम इथले समाज आहेत त्यांच्याकडून पथराव करण्यात आला। पण त्यानंतर इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत त्यांना इथे तैनात करण्यात आलं आहे। तुम्ही पाहू शकता हे मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांचा जो फौजपडा आहे तो इथे तैनात करण्यात आला असेल। धारावी पोलीस स्टेशन आहे त्या बाहेर जे मुस्लिम बांधव आहेत, मुस्लिम लोक आहेत ना, त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। त्यांच्याकडून याचा विरोध केला जातोय। तुम्ही पाहू शकता काही जे मुस्लिम लोक आहेत त्यांच्याकडून पोलिसांशी चर्चा करण्याचं जे काम आहे ते चालू आहे। मोठ्या प्रमाणात इथे पोलीस आहेत आणि थोडं तणावाचं वातावरण इथे दिसून येत आहे। थोडं मागे पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात जे मुस्लिम लोक आहेत ती या रस्त्यावरती उतरली आहेत आणि त्यांच्याकडून याचा विरोध केला जातोय। प्रज्ञा जी, सध्या आता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना कितपत यश मिळतंय? पोलिसांकडून समजूत काढण्यात येते का? आणि अनधिकृत भाग होता तो तोडण्यास पालिकेला विरोध दर्शवण्यात येतोय। तोडफोडी गाडीची करण्यात आली असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिकचा तपशील जो मस्जिदचा अनधिकृत भाग होता तो तोडण्यात पोलीस इथे बीएमसी महानगरपालिकेचं जे पथक आलं होतं त्याच्या वाहनांवरती हे दगडफेक झाल्याचं वृत्त आहे। आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इथे पोलीस आहेत त्यांना इथे आणण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो फौजपडा आहे तो इथे तैनात करण्यात आला आहे। जे मुस्लिम लोक आहेत त्यांना समजावण्याचाही प्रयत्न चालू आहे। काही मुस्लिम लोक आहेत ती या पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या जे सिनियर आहेत त्यांच्याशी वार्ता चालू आहे। मात्र जी मोठ्या संख्येने जो पोलीस मुस्लिम बांधव आहेत ते सगळे या मुख्य रस्त्यावर बसल्याने इथे वाहतुकीची मात्र जाम कुंडी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात ही लोक आहेत ती इथे रस्ता जाम करून हे आपलं जे मस्जिद पाडले त्याच्या संदर्भात पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतात। त्यांचा जे पोलिसांकडून अद्याप याबद्दल अजून काही सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र ही चर्चा चालू आहे। तुम्ही ज्या पद्धतीने बघताय पोलीस स्टेशनच्या बाहेर जे मुस्लिम लोक आहेत ती मोठ्या प्रमाणात जमलेली आहेत। प्रज्ञा जी जी जी, आता हे वातावरण कितपत तापण्याची शक्यता आहे? प्रज्ञा, पाहायला गेलं तर हा जो मस्जिदचा भाग आहे तो अनधिकृत आहे।
त्याचं तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं जे पथक आलं होतं त्यांच्यावरती ही गाडी तोडण्यात आलं होतं। त्यामुळे इथला जो लोकांचा धार्मिक भावना आहेत त्या दुखावल्या गेल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा जो भाग आहे तो तोडण्यात न यावा असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण काही लोक आहेत त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यामुळे आपल्याला थोडंफार समजेल की नेमका हा त्यांचं म्हणणं काय आहे। काही मुस्लिम बांधव आहेत, त्यांचे लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। जी 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 महेंद्र जरा थांबवते, कारण आता भाजपा आमदार नितेश राणे हे बोलण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राणेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय। हा, बोला जी। राणेजी, धारावीत मुसलमानांकडून आता पालिकेच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। जो मशिदीचा अनधिकृत भाग आहे तो तोडायला खरं तर पालिका गेली होती, पालिकेचे कर्मचारी गेले होते, मात्र त्यांना रोखण्यात आलेलं आहे। शेकडो मुसलमान रस्त्यावर उतरलेले आहेत। या संदर्भात आपली प्रतिक्रिया? आता तुमच्या या प्रश्नामध्येच या देशामध्ये ज्या पद्धतीने शरिया कायदा लागू करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। तुम्ही प्रश्नामध्ये काय बोलला की त्या मशिदीचं अनधिकृत बांधकाम, आता मुंबईमध्ये कोणी अर्धा इंच पण कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीने अगर छोटी टपरी पण लावली तर त्याला अर्धा तास पण ठेवत नाही, आणि रोखण्यासाठी असंख्य हिंदू जमा झाले तरी पण पोलीस फोर्सने त्यांना बाजूला केलं जातं। मग आता जो धारावीमध्ये झालेला प्रकार आहे हा कुठे ना कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रकार आहे की आम्ही मुंबई ही आमच्या बापाची आहे, आमच्या आब्बाची आहे, आम्ही जिथे पाहिजे तिथे अनधिकृत मशिदी बांधू, अनधिकृत मशिदीचे वाढीव बांधकाम करू, पण महापालिका आम्हाला काही करू शकत नाही। म्हणजे मुळात एका बाजूला संविधानाची गोष्ट करायची, दुसऱ्या बाजूला आमच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा आणण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायची। म्हणून ह्याला जेवढा चोख विरोध करायला पाहिजे त्याला करायलाच पाहिजे। महापालिकेने याबद्दलची कडक भूमिका घ्यावी। तो अनधिकृत बांधकाम तो काढायलाच लागेल, नाही काढला तर हिंदू समाज ती भूमिका घेईल आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल। हे पूर्ण जबाबदार हे सगळे लोक असतील। जी जी राणेजी, खरं तर अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या आधीच पूर्वकल्पना दिलीच असेल पालिकेने त्यांना, तरीही अचानक इथे येऊन ठिय्या करणं, रास्ता रोको करणं हे कितपत आता मुसलमानांना या कृत्यातून काय सांगू इच्छितात, ते काय वाटतं तुम्हाला? त्यांना हेच दाखवायचं आहे की हे आमचा हा महाराष्ट्र आणि हा आमचा देश, ह्याला आम्हाला इस्लामिक राज्य बनवायचं आहे। आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आमच्यावर टीका टिप्पणी होते की आम्ही विष पेरतोय, आम्ही हिंदूंची बाजू बळतोय, आम्ही दंगल भडकवतोय। पण ही जी काही आज धारावीमध्ये घेतलेली तिकडच्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांनी भूमिका ही मान्य आहे का? मग आमच्यासारखे लोक जेव्हा हिंदूंची बाजू घेतो, आता आमच्या गणेश चतुर्थीची मिरवणूक आल्या तेव्हा हे लोक दगड मारणार, हे लोकांचे अनधिकृत बांधकाम तोडायला महापालिका येणार तेव्हा हे लोक तिथे तोडायला देणार नाही। म्हणजे तरीही आम्ही हिंदू म्हणून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये गप्प बसून हे सहन करायचं का? मग आम्ही बोलताना कुठे चुकलोय याबद्दल आमच्यावर टीका करणाऱ्या लोकांनी विचार करावा। जी 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 धन्यवाद राणेजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। आणि आता आपण पाहतोय धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे। शेकडो मुसलमान धारावीत तिथे पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून रास्ता रोको करण्यात येतो आणि या कारवाईचा निषेध करण्यात येतोय। त्यामुळे आता वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, पोलिसांचा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल तिथे आहेत। महेंद्र, आताची परिस्थिती धारावीतली काय आहे? क्या होता आपल्याला त्या संदर्भात सांगतील सर। ये नेमका माजे क्या मामला है? यहाँ पे पीएमसी की गाड़ी आई थी, उसके ऊपर कोई लोगों ने पथराव किया था। देखिए, पथराव जिसने भी किया मैं उसका सबसे पहले निषेध करता हूँ। अगर ऐसी घटना हुई है तो पुलिस उसके ऊपर कार्रवाई करे, उससे हमारा कोई लेना देना नहीं। लेकिन सवाल ये है कि अगर आज महानगर पालिका को मस्जिद इनलीगल दिख रही है तो जो धारावी में जितने भी स्ट्रक्चर बने हैं उसको क्या उसने इनलीगल होने का पात्र दी है क्या? आज जो पब्लिक जमा हो रही है, ये पब्लिक जमा करने का काम खुद महानगर पालिका ने करवाई है।
कि किसी के धर्म स्थल पे अगर आप जाओगे तो वो यकीनन रोड पे आएगा। आज अगर लॉ एंड ऑर्डर भी बिगड़ेगा तो इसमें सबसे बड़ा रोल महानगर पालिका का और महाराष्ट्र सरकार का होगा। बीएमसी की गाड़ी पे पथराव हुआ था? देखिए मैंने तो नहीं देखा, मैं भाई आप बोल दो। इथं कुणी दगडफेक केलेली नाहीये, हे खोटी बातमी आहे। इथं लाखो हजारोची संख्येने लोक उभे आहेत, ते प्रोटेस्ट करतायत, कुणी दगडफेक केलेली नाहीये। गाडीवरती जर पथराव झाला नाहीये तर मग नेमकं गाडीवरती पथराव झाला नाही तर नेमकं प्रकरण काय? नेमकं काय झालं तिथं? गाडी अडवली, काकी लोक बसले तिथं म्हणून गाडी अडवली। आणि मी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा मुंबई कमिटी मेंबर, मी येऊन तिथं अध्यक्षी भेट घातली आणि त्या लोकांनी पण सांगितलं की आम्ही काही हिंसाचे जे समर्थन आहे आम्ही नाही करणार आहे। आणि हे लोकांनी प्रोटेस्ट करत आहेत तिथं आणि जे गाडी इथं जमत होती त्याला फक्त थांबवलंय। अरे चुकीची बातमी, कोणी दगडफेक केलेला नाहीये, इथं सायलेन्स प्रोटेस्ट होत आहे, तुम्ही बघू शकतात हजारोची संख्येने लोक तिथं उभे आहेत। आणि हे खासदार जे वर्षाताई गायकवाड आहे त्यांनी शिंदे साहेबांना लेखी स्वरूपात काल जे लेटर दिलंय हे कारवाई थांबवण्यासाठी। आम्ही इथं याच्यासाठी आलोत की हे कारवाई तात्काळ इथं थांबवावी, त्यानंतर हे पोस्टपोन करावी ही जी कारवाई आहे। आणि कुठल्या संघटनेच्या दबावामध्ये हे बीएमसी प्रशासन काम करायचं असेल यांचा निषेध आहे आमच्या पार्टीतर्फे। पोलिसांतर्फे काय बोलणं झालंय आपलं की संदर्भात? कारण तणावाचं वातावरण आहे इथे, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पण झालं नाही, ट्रॅफिक बंद होणारच आहे, ते चालू पण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एका साईडला जाम केलेलं आहे आणि कुणी इथं हिंसा करत नाहीये। आणि आतमध्ये जे बसलेत वर्षाताई गायकवाड बसलेत, तिकडचे काही लोक बसलेत, आम्ही पण त्यांच्याशी वार्ता केली आहे। हा मॅटर जेवढा आता जे जसं झालेलं आहे की प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, बीएमसी मिळून हा जे आजची जे कारवाई आहे ते पोस्टपोन करावी, नंतर बसून ते वार्ता करावी ही आमची विनंती आहे। पोलिसांकडून काय सांग आपल्याला? पोलीस लोकांचा पण ते सहयोग इथं आहेत, भरपूर लोक आहेत इथं, काय कारवाई करत नाहीये। आणि पोलीस प्रशासनाचे माझा निवेदन आहे पर्सनली, कुणी तुम्ही लोकांवर लाठीचार्ज करू नये, इथं ते कंट्रोल करावं आणि आजची जे कारवाई आहे ते पोस्टपोन करावी। नक्कीच प्रज्ञा, पोलिसांनी यांना सांगितलंय की कुठलीही कारवाई करू नका, कारण आम्ही फक्त इथे धरणं आंदोलन त्या पद्धतीने करतोय आणि कुठल्याही प्रकारचं गाडीवरती दगडफेक झालेली नाहीये, फक्त गाड्या अडवण्यात आल्या होत्या। वर्षा गायकवाड या पोलीस स्टेशनमध्ये बसल्या आहेत। महेंद्र, हेच विचारायचं आहे खरं तर काँग्रेसच्या खासदाराचंच याला समर्थन असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आता बोलताना जो मुसलमान आंदोलक होता त्यांनी सांगितलंय की वर्षा गायकवाड यांनी स्वतः पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कारवाई रोखण्याची विनंती केली होती। या संदर्भात अधिकचा तपशील वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिलं, त्याच्यामध्ये ही जी तोडक कारवाई ती थांबवावी म्हणून त्यांना पत्र दिले। आणि आता वर्षा गायकवाड आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत। नेमकं प्रकरण पुढे काय आणि पोलीस प्रशासनाने त्यांचं काय झालंय, काय चर्चा आहे ती आपल्याला समजेल। जी धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे। मशिदीचा अवैध भाग म्हणजेच अनधिकृत भाग तोडण्यास मुसलमानांनी विरोध दर्शवला आहे। कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकालाही रोखण्यात आलेला आहे। शेकडो मुसलमान आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। धारावीत सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। स्वतः काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड या पोलीस स्टेशनमध्ये आहेत। वर्षा गायकवाड यांनी स्वतः या अनधिकृत मशिदीच्या भागाला तोडण्यास रोखण्याचं पत्र तशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली असल्याची माहिती आता समोर येते। आपण पाहतोय धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे, रास्ता रोको करण्यात आलेला आणि त्याचं कारण आहे मशिदीचा अवैध भाग तोडण्यास आता मुसलमानांनी विरोध दर्शवलेला आहे। शेकडो मुसलमान रस्त्यावर आलेत। तर या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।